आणि आताची महत्त्वाची बातमी पुण्यामधून पुण्यातल्या खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। थेट आपण जाऊयात खडकवासला परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, आता 4 वाजता खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, काय माहिती? पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। सर्व नागरिकांना सूचित आहे, आपल्या बंधारा वस्तू गाड्या घोड्या निखिल अगदी बरोबर आहे। खरं तर 24,000 क्युसेक वेगानं पाणी जे आहे ते मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जातं आणि आपण पाहतोय की महापालिकेची टीम नदी पात्रामध्ये दाखल झालेली आहे। या ठिकाणी अनाउन्सिंग केलं जाते की सुरक्षित ठिकाणी नागरिकांनी स्थलांतरित व्हावं। आपण पाहतोय की या ठिकाणचे सगळे नागरिक जे आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येतं, त्यांचं साहित्य जे आहे बाहेर काढलं जातं। दुसऱ्या बाजूला या नदी पात्रामध्ये असणारे हॉटेल मालक असतील त्यांनी आपलं साहित्य जे आहे काढायला सुरुवात केलेली आहे। अशा पद्धतीने आपण पाहतोय की महानगरपालिकेकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पूर परिस्थिती जी आहे ते पुण्यामध्ये निर्माण होऊ शकते असं जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे, कारण संध्याकाळी 5 वाजता जवळपास 30,000 क्युसेक वेगानं पाणी मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाणार आहे। सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी पुलाखाली पाणी मोठ्या प्रमाणावरती आलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी नदीकाठच्या हॉटेलमध्ये आपण पाहतोय की पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय। साहित्य जे आहे ते सध्या या ठिकाणी बाहेर काढलं जाते, मात्र मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग मुळामुठा नदीच्या पात्रामधून होत असल्या कारणानं महानगरपालिका अनाउन्समेंट काय केली जाते ते आपण थोडंसं ऐकूया। लवकरात लवकर आपण सुरक्षित ठिकाणी पोहोचा। सध्या आपण पाहतोय की बाबा भिडे पूल पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर जे आहे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे। प्रदीप, जी अनाउन्समेंट केली जाते ती ऐकायची आपल्याला। सध्या आपण पाहतोय हॉटेल मालक असतील किंवा या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून त्यांचं साहित्य जे आहे त्या ठिकाणी हलवलं जात आहे। रात्रीच्या वेळी परिस्थिती गंभीर होऊ शकते, त्यामुळे जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे सुरक्षित ठिकाणी आपण लवकरात लवकर पोहोचा। नदीपात्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्क करण्यात आलेलं आहे। जर कदाचित पाण्याचा विसर्ग असा सुरू राहिला तर मग मात्र नदीकाठच्या परिसरातल्या वस्तींमध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती शिरू शकतं, त्यामुळे प्रशासन जे आहे आपण पाहतो या ठिकाणी नागरिकांना सतर्क करताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन नागेश मार्डेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। तर खडकवासला धरणामधून आता सध्या 24,000 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग केला जातो। 5 वाजेपर्यंत हा विसर्ग 30,000 क्युसेक केला जाणार आहे आणि त्यामुळे मुठा नदीपात्रामधून जे नदीपात्रामध्ये जे छोटी छोटी दुकानं आहेत तिथून आता सामान काढण्यास सुरुवात झालेली आहे। लोकांना तिथून हटण्यास सांगण्यात आलेलं आहे। पालिकेकडनं या संदर्भात ती अनाउन्समेंट देखील केली जात आहे।